So once again, warm welcome to all of you. Yesterday we have discussed the de Broglie's hypothesis. Once again, I will revise the de Broglie's hypothesis. Yes, sir, I will tell you which topic that we have covered and which is already available on the YouTube. You can check it now. So in last lecture, we have discussed the de Broglie's hypothesis. Once again, I will revise the topic, the de Broglie's hypothesis. So just pay your attention on this topic. So de Broglie hypothesis. ओके टिल टुडे व्हॉट वी नोज दॅट आतापर्यंत आपल्याला काय माहिती होतं की जो लाईट आहे बरोबर दिस पर्टिक्युलर लाईट इट बिहेव्स ॲज अ वेव्ह बरोबर आफ्टर photoelectric effect and electromagnetic and black body radiation spectrum it is also observed that light can behave as a particle बरोबर आइन्स्टाईन आणि प्लँक्स कॉन्स्टंट याच्या मागे होते बरोबर पार्टिकल वेव थेरी कशावरून सांगितली बाय द लाइट फिनॉमिनॉन लाइक इंटरफरन्स डिफ्रॅक्शन फ्रॉम दॅट इट इज ऑब्झर्व दॅट और इट इज प्रपोज दॅट लाइट इज एन वेव बराबर है लाइट मीन्स रेडिएशन ऑफ वी कैन अज्यूम हियर द लाइट इट इज नथिंग बट द रेडिएशन बट आफ्टर द आइन्स्टाइन इक्वेशन एंड द फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट एंड द प्लँक्स कॉन्स्टंट थेरी दॅट इज द क्वांटम मेकॅनिक्सची जी काय थेरी त्यानंतर त्यामध्ये प्रपोज काय झालेलं आहे की लाइट इज अ पार्टिकल ओके सो फ्रॉम दॅट we have proposed that the light has a dual nature आपण त्यावरनं स्टडी केला की लाईटला काय ड्युअल नेचर आहे वेव्ह आणि पार्टिकल हे दोन्ही पण नेचर लाईट कडे आहे बरोबर लाईट कडे कोणतं नेचर आहे वेव्ह आणि पार्टिकल हे दोन्ही पण नेचर आहे ओके नाउ यानंतर डी ब्रॉग्लीज हा सायंटिस्ट यांनी त्याच्या पीएचडीच्या सिनॉप्सिस मध्ये लास्ट सेंटेन्स जे मेन्शन केलं ते मेंटेन केलं होतं की हा जो पार्टिकल आहे हा जर पार्टिकल मुव्हिंग असेल जर हा पार्टिकल काय असेल मुव्हिंग मध्ये असेल म्हणजे इन मोमेंटम किंवा मुव्हिंग मध्ये असेल विथ सर्टन वेलॉसिटी जर हा पार्टिकल मुव्हिंग मध्ये असेल तर त्याच्याकडे काय असणार बेटा मास इंटू वेलॉसिटी असणार म्हणजे मोमेंटम असणार बरोबर आहे मोमेंटम तर असणार तर हा पार्टिकल जर मुव्हिंग मध्ये असेल तर त्यात देन दॅट पार्टिकल विल बिहेव्ह ॲज अ वेव्ह ओके दॅट पार्टिकल विल बिहेव्ह ॲज अ वेव्ह ओके किंवा मुव्हिंग पार्टिकलच्या असोसिएटेड मध्येच काय असणार आहे वेव्ह ओके अ मुव्हिंग पार्टिकल or a wave associated with the moving particle हे कोणाचं म्हणणं होतं बेटा डी ब्रॉग्लीजचं म्हणणं होतं ओके सो लेट अस once again we will revise the de Broglie's hypothesis that we have discussed yesterday yes चला काय म्हणतो डी ब्रॉग्लीज प्रपोज दॅट काय सांगितलं त्यांनी अ मुव्हिंग पार्टिकल एखादा मुव्हिंग मटेरियल असेल मटेरियल घेतलं इथं पार्टिकल जनरली म्हणतो आपण मुव्हिंग मटेरियल और अ पार्टिकल ऑफ टोटल एनर्जी ई अँड मोमेंटम पी म्हणजे त्याच्याकडे एनर्जी पण असायला पाहिजे आणि मोमेंटम पी हॅज अ वेव्ह असोसिएटेड विथ इट हॅज अ वेव्ह असोसिएटेड विथ इट म्हणजे कुठलाही मुव्हिंग पार्टिकल जर घेतला तुम्ही मी आणि सगळे या जगातले ज्या काही गोष्टी आहेत ज्या मुव्हिंग मध्ये आहे त्या सगळ्यांकडे काय आहे बेटा एक वेव्ह आहे बरोबर आहे काय आहे जे काही मुव्हिंग पार्टिकल दिसणार एखादी कार जरी मुव्हिंग मध्ये असणार तुम्ही जरी सर्टन वेलॉसिटीनी मोशन मध्ये येत असाल तरी सुद्धा तुमच्या सोबत एक काय वेव्ह असोसिएटेड आहे त्या वेव्हला त्यांनी नाव काय दिलं डी ब्रॉग्लीजनी त्या वेव्हला नाव दिलं त्यांनी मॅटर वेव्ह काय नाव दिलं त्यांनी त्याला मॅटर वेव्ह काय म्हटलं त्याला मॅटरची वेव्ह त्यामुळे त्याला नाव दिलं त्यांनी मॅटर वेव्ह काय नाव दिलं त्याला मॅटर वेव्ह नाव दिलं ओके क्लिअर ओके तर यावरून आपण तुम्हाला काल आणखी दोन गोष्टी मी आपण डिस्कस केल्या होत्या कुठल्या इथे डी ब्रॉग्लीजनी काय केले की पार्टिकल नेचरच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहे आणि वेव्हच्या ज्या काही प्रॉपर्टी आहे वेव्ह नेचरच्या त्याला काय केलं दोघांना कंबाईन केलं जसं वेव्हची प्रॉपर्टी काय आहे जसं वेव्हच्या प्रॉपर्टी आपण काल डिस्कस केलेल्या वेव्हची प्रॉपर्टी काय होती बेटा लॅम्बडा ही वेव्हची प्रॉपर्टी आहे ओके इथे थोडंसं तुम्हाला जर अडचण जात असेल तर व्हाईट बोर्ड शेअर करूया ओके न्यू शेअर व्हाईट बोर्ड बघा वेव्हची प्रॉपर्टी वन्स अगेन 2 मिनिटात रिवाइज होऊन जाईल चला वेव्हची प्रॉपर्टी कुठली असते बेटा वेव्हची प्रॉपर्टी कुठली असतं यस एक तर लॅम्बडा असतो वेव्हलेंथ बरोबर लॅम्बडा म्हणतो ना आपण किंवा फ्रिक्वेन्सी एफ बरोबर ह्या कुठल्या प्रॉपर्टी आहे फ्रिक्वेन्सी किंवा तुमचा हा व्ह्यू बरोबर फ्रिक्वेन्सी किंवा म्यू ह्या कशा प्रॉपर्टी आहे बेटा कशा प्रॉपर्टी आहे या वेव्हच्या प्रॉपर्टी आहे बरोबर लॅम्बडा हे लॅम्बडा आहे ठीक आहे वन्स अगेन आय विल ड्रॉ द लॅम्बडा प्रॉपरली सो लेट अस सपोज दिस इज द लॅम्बडा these are the properties of wave next matter किंवा particle बराबर आहे particle yes what are the properties of particle च्या प्रॉपर्टी कुठल्या आहे yes एनर्जी कुठली प्रॉपर्टी आहे एनर्जी म्हणजे ज्या आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये बघितल्या बरोबर आहे
एनर्जी, त्याच्यानंतर मास, त्याच्यानंतर वेलॉसिटी, या पार्टिकल आहे, या प्रॉपर्टीज आहे कशाच्या, पार्टिकलच्या. मग डिबॉर्गलीनी काय केलं, वेव्हच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत आणि पार्टिकलच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत या दोघांना काय केलं त्यांनी, कंबाईन केलं आणि एक नवीन काहीतरी सांगितलं. काय सांगितलंय त्यांनी की जो सपोज दिस इज द मूविंग पार्टिकल, लेट अस सपोज दिस इज द बॉडी विच इज हॅविंग द मास m, इट इज मूविंग विथ वेलॉसिटी v, बराबर. देन अँड वेव्ह असोसिएटेड विथ इट, जर एखादा पार्टिकल मूव्हिंग मध्ये असेल विथ अन वेलॉसिटी v, देन अ वेव्ह विच इज असोसिएटेड विथ, त्याच्यासोबत काय असतं, त्याची वेव्ह असणार, बरोबर आहे. लेट्स सपोज दिस इज द वेव्ह and de Broglie's give the wavelength of that particular matter wave. या मास सोबत जी काही वेवलेंथ असोसिएटेड आहे किंवा जो लॅम्बडा असोसिएटेड आहे त्याची वेवलेंथ त्यांनी डिफाइन केली, दॅट लॅम्बडा इज इक्वल टू h बाय p, दॅट लॅम्बडा इज इक्वल टू h बाय p, बराबर. हे कोणी सांगितलंय, कोणी सांगितलं, हे डी बॉर्गलीजनी सांगितलं. वेअर लॅम्बडा इज व्हॉट, वेअर लॅम्बडा इज व्हॉट, वेवलेंथ ऑफ, or it is called as wavelength of that particular matter. ओके, त्याला आपण मॅटर वेव्ह पण म्हणू शकतो, ठीक आहे. मॅटर वेवलेंथ, मॅटरची वेवलेंथ, मॅटर वेवलेंथ, क्लिअर. बाकी तर दोन गोष्टी तुम्हाला माहिती आहे, एच म्हणजे तुमचा प्लँक्स कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे, प्लँक्स कॉन्स्टंट. आणि पी म्हणजे काय बेटा, तुमचं मोमेंटम आहे, मोमेंटम, लिनियर मोमेंटम म्हणजे मास इनटू वेलॉसिटी आहे, क्लिअर. यावरून आपण काय काय डिराइव्ह केलंय काल, लॅम्बडा इज इक्वल टू h बाय पी हे तुम्हाला मी सांगितलंय, क्लिअर. h बाय पी हे तुम्हाला मी हे काल आपण डिराइव्ह केलेलं ऍक्च्युली, बरोबर. हा फॉर्म्युला पण काल आपण बघितला कसा आलाय, काय आलाय, तर लॅम्बडा इज इक्वल टू h बाय पी. पण याला आणखी कशा प्रकारे लिहिता येईल म्हटलं, पी ला मास इनटू वेलॉसिटी पण लिहिता येणार, बरोबर. आज याला कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये पण आपण लिहिणार आहोत, ओके, कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये पण लिहिणार आहोत. हा पोर्शन आपला कालपर्यंत झालेला आहे, क्लिअर. इथपर्यंत काही डाऊट आहे, नाही, ठीक आहे. लेट अस कन्सिडर नाउ काय टॉपिक सुद्धा आपला तो एकदा बघून घेऊया. चला फास्ट. सो डी बॉर्गलीज हायपोथेसिस त्यांनी जे काही प्रपोज केलेलं आहे ते आपण सगळं काल बघितलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर यामध्ये पी इज इक्वल टू h बाय लॅम्बडा हे पण आपण काल बघितलेलं आहे, h बाय एम पण आपण काल h बाय एम व्ही पण बघितलेला, ठीक आहे. आज एक त्याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन पण बघून घेऊया. ओके, एक्सप्लेन व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द डी बॉर्गलीज वेवलेंथ ऑफ अ इलेक्ट्रॉन. सो नोट डाउन द क्वेश्चन नोट डाउन करायचं फास्ट विदाउट वेस्टिंग अ टाइम, और skip at least 2 to 3 lines for this particular question. ओके, या क्वेश्चन साठी 2-3, कारण हा जो क्वेश्चन आहे तुमचा एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे, तुम्हाला विचारला जाऊ शकतो स्टेट बोर्ड मध्ये, क्लिअर. एक्सप्लेन व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द डी बॉर्गलीज वेवलेंथ ऑफ एन इलेक्ट्रॉन. विल एन इलेक्ट्रॉन ॲट रेस्ट हॅव अ वेव्ह असोसिएटेड डी बॉर्गलीज वेवलेंथ. क्वेश्चन थोडीशी लँग्वेज वेगळी केली आणि पण त्यांचं म्हणणं असं आहे की इलेक्ट्रॉन जर रेस्ट मध्ये असेल तर त्याच्याशी असोसिएटेड वेवलेंथ असणार का, डी बॉर्गलीज वेवलेंथ असणार का, असेल तर तुमचा आन्सर जस्टिफाय करा असं त्यांनी असं म्हटलेलं आहे. ओके, सो नोट डाउन द क्वेश्चन फास्ट. डी बॉर्गलीज वेवलेंथ, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. यामध्येच आपण याला इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी पण लिहिणार आहोत. आता इलेक्ट्रॉनच्या बाबतीत आपल्याला डिस्कस करायचं आहे. क्वेश्चन नोट डाउन केलाय सगळ्यांनी. चला व्हाईट बोर्ड वर येऊया, व्हाईट बोर्ड वर या, ठीक आहे. चला क्लिअर, क्वेश्चन नोट डाउन केलेला आहे. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द डी बॉर्गलीज वेवलेंथ ऑफ एन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन बघा, ही थेरी सांगायच्या आधी, या क्वेश्चनचा आन्सर सांगायच्या आधी एक थोडंसं डिस्कस करतो की लेट अस सपोज वन पर्सन आहे, ठीक आहे, एक पर्सन आहे. लेट सपोज इट इज हॅव्हिंग द मास ऑफ 100 kg. मास किती आहे बेटा, 100 kg आहे, ठीक आहे. and it is moving with an velocity of 10 meter per second. किती आहे वेलॉसिटी बेटा, 10 मीटर पर सेकंड. बॉडी आहे ना शेवटी, बरोबर. हा जो काही बॉडी आहे किंवा एखादा पर्सन आहे किंवा ऑब्जेक्ट आहे, मूव्ह होत आहे विथ सर्टन वेलॉसिटी. मग डी बॉर्गलीजच्या हायपोथेसिस नुसार या स्टुडंट कडे सुद्धा किंवा या पर्सन कडे सुद्धा त्याची स्वतःची एक मॅटर वेव्ह असायला पाहिजे, बरोबर आहे. त्याला आपण डी बॉर्गलीज वेवलेंथ म्हणणार किंवा मॅटर वेव्ह म्हणणार. काय म्हणणार, डी बॉर्गलीज वेवलेंथ और मॅटर वेव्ह म्हणणार, बरोबर आहे.
तर मग ते एक्झॅक्ट कॅल्क्युलेट करून बघूया, बरोबर आहे. मग त्याचं जर असं म्हणणं असेल, कारण सायंटिस्टने बऱ्याच सायंटिस्टने ऑब्जेक्शन घेतलं ना, मग एव्हरी पार्टिकल विच इज इन मुव्हिंग विच इज इन मुव्हिंग द वेव्ह असोसिएटेड विथ. वेव्ह म्हणजे काय असतं बेटा, की पार्टिकल जे व्हायब्रेशन मध्ये येतात तेव्हा कुठे वेव्ह फॉर्म होतो, म्हणजे व्हायब्रेशन. मग आपल्याला तर अशा प्रकारचे कुठे व्हायब्रेशन दिसत नाही, बरोबर आहे, पार्टिकल्स मध्ये किंवा मॅटर्स मध्ये. तर मग इथे सुद्धा त्यांनी लॅम्बडा कॅल्क्युलेट करून बघितला. ठीक आहे, जो लॅम्बडा कॅल्क्युलेट आपण पण करून बघूया या पर्टिक्युलर स्टुडंटसाठी. सो लॅम्बडा इज इक्वल टू व्हॉट, एच बाय टी, बरोबर. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एच. एच ची व्हॅल्यू तर सगळ्यांना माहिती आहे ना, प्लँक्स कॉन्स्टंट 6.63 into 10 raised to the power, yes, 6.63 into 10 raised to the power minus 34, clear, डिवायडेड बाय पी. पी म्हणजे मास इंटू वेलॉसिटी. बघा, पी म्हणजे काय, मास इंटू वेलॉसिटी आहे. डायरेक्ट मी पुट करतो. मास किती आहे बेटा, 100 kg. ठीक आहे, वेलॉसिटी किती आहे बेटा, 10. क्लिअर झालंय. आता हे फक्त सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला. क्लिअर, काय ना, ते 6.63 इंटू 10 raised to the power minus 34. क्लिअर. मला सांगा खाली किती आहे बेटा, हा 10 raised to the, याला 10 raised to the power 3 लिहिता येईल की नाही. अरे 100 आहे इंटू 10 म्हणजे 10 raised to the power 3, आणि या न्यूमरेटर मध्ये गेला तर -3 होणार, 10 raised to the power -3. क्लिअर. अरे मास इंटू वेलॉसिटी लिहिलेला आहे. मास एम 100 kg आहे, 10 वेलॉसिटी आहे. ओके, सो मला सांगा इथे लॅम्बडा किती भेटणार तुम्हाला. लॅम्बडा वेव्हलेंथ, त्याला आपण मॅटर वेव्ह म्हणतो, किती आलं, 6.63 इंटू 10 raised to the power -34 इंटू 10 raised to the power -3, म्हणजे किती आला बेटा इथे. इन जनरल किती आला इथे, -37, बराबर. 10 raised to the power -37, yes, गुड समृद्धी. Okay, so this is the actual value of the wave which is associated. This is the wavelength of that particular wave which is associated with this particular student, which is moving with a velocity of 100 kg and having, which is moving with a velocity 10 meter per second and having a mass of 100 kg. Okay, so this is the de Broglie's wavelength. आता जर तुम्ही ही वेव्हलेंथ बघितली ना, तर या बघा, एसआय युनिट मध्ये सगळं असल्यामुळे याचं सुद्धा युनिट काय असणार, मीटर मध्ये असणार. क्लिअर. बघा 10 raised to the power -37 मीटर. ओके, -37. आता एमस्ट्रॉंग मध्ये जरी लिहायची झाली ना, एमस्ट्रॉंग मध्ये, तर एमस्ट्रॉंग मध्ये जर लिहितो म्हटलं तर याला तरी काय होणार, 6.63 इंटू 10 raised to the power -27 इंटू 10 raised to the power -10 असं लिहू शकतो ना आपण, बरोबर आहे मीटर. अरे 10 raised to the power -27 इंटू 10 raised to the power -10 म्हणजे काय ना, 10 raised to the power -37, बराबर. So lambda is equal to, now in this case tell me the 10 raised to the power -10 meter is means 1 Armstrong. 1 Armstrong म्हणतो आपण त्याला. So 6.63 into 10 raised to the power -27 Armstrong, बराबर. म्हणजे बघा किती वेव्हलेंथ छोटी आहे. Armstrong मध्ये जरी लिहायचं झालं तरी 10 raised to the power -27 लिहावं लागेल आपल्याला. एवढी छोटी वेव्हलेंथ आहे त्या मॅटरची. ओके, म्हणजे जेवढा एखादा जर ज्याचा मास जास्त आहे, कुठलाही मास जास्त घेतला तर आपल्याला म्हणजे या हेवी बॉडीज जर आपण कन्सिडर केले तर त्याच्याशी असोसिएटेड जी काही वेव्हलेंथ असणार ती खूप छोटी असणार, हे ऑब्झर्व झालेलं आहे. त्यामुळे डी ब्रॉग्लीने काय सांगितलं की बघा कुठलाही मॅटर घ्या, वेव्हलेंथ आहे बट वेव्हलेंथ खूप छोटी आहे, जी तुम्हाला म्हणजे विच कॅन नॉट बी डिटेक्टेड. एवढी छोटीशी वेव्हलेंथ डिटेक्टेड आहे का, इट इज नॉट डिटेक्टेड, दिस पर्टिक्युलर वेव्हलेंथ नॉट डिटेक्टेड. याच्यासाठी तर एक्सपेरिमेंट नाही करू शकत तुम्ही, एवढ्या छोट्या वेव्हलेंथ साठी नॉट डिटेक्टेड. इट डिटेक्ट होऊ शकत नाही एवढी छोटी वेव्हलेंथ, बरोबर बरोबर. मग लार्जर मास साठी वेव्हलेंथ खूप छोटी असणार, ती डिटेक्ट होऊ शकणार नाही. मग वेव्हलेंथ कोणासाठी भेटणार, बरोबर आहे, वेव्हलेंथ कोणासाठी भेटणार, ज्याचं मास हे 10 raised to the power मायनसच्या टर्म्स मध्ये आहे, ज्याचं मास 10 raised to the power मायनसच्या टर्म्स मध्ये आहे, अशांच्या बाबतीत आपण ही वेव्हलेंथ डिस्कस करू शकतो. त्यांच्या बाबतीत काहीतरी वेव्हलेंथ ही आपल्याला दिसू शकतं किंवा डिटेक्ट होऊ शकतो, बरोबर आहे. कारण 10 raised to the power -27 Armstrong is very less, it cannot be detected. सो फॉर मास हॅव्हिंग व्हेरी लेस, म्हणजे सपोज आपण एकदम छोटं, म्हणजे सपोज हा युनिवर्स आहे, युनिवर्स मधले आपण जे काही आहेत पार्टिकल्स आहेत, त्या पार्टिकल मध्ये एकदम आपल्याला कुठे जावं लागेल, एकदम मायन्यूट मध्ये, म्हणजे जिथून आपण सृष्टीची उत्पत्ती झाली दॅट इज ऍटम मॉलिक्युल्स पासून तिथं आपल्याला जावं लागेल.
बरोबर आहे. तिथे जर आपण ऍटम मॉलिक्युल्स मध्ये गेलो, मॉलिक्युल्सच्या ऍटम मध्ये गेलो, तर ऍटम मध्ये आपल्याला दिसला इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉनचं मास आहे एकदम कमी. ओके, त्यामुळे यांनी तुम्हाला क्वेश्चन विचारला बेटा इलेक्ट्रॉनचा. बरोबर आहे. त्यांनी काय म्हटलंय की इलेक्ट्रॉनच्या असोसिएटेड असणारी वेव्हलेंथचा फॉर्म्युला तयार करा. बरोबर, तशाच टाईपचा काहीतरी क्वेश्चन होता. ओके, क्वेश्चन बघा, काहीतरी डी बॉर्गलीज वेव्हलेंथ फॉर अन इलेक्ट्रॉन स्पेसिफाय करा. करू शकतो आपण. ठीक आहे, बघा आता इलेक्ट्रॉन साठी डिफाईन करूया. इलेक्ट्रॉनचा मास वगैरे ते आपण कॅल्क्युलेशन मध्ये बघूया की इलेक्ट्रॉनचा मास आहे 9.1 इंटू 10⁻⁻31 kg असतं बेटा. 9.1 इंटू 10⁻⁻31 kg. क्लियर, इट इज व्हेरी व्हेरी लेस. सो लेट अस टेक दिस क्वेश्चन नाव. मला वाटतं हे सांगितल्यापेक्षा डायरेक्टली आपण स्क्रीन शेअर करूया. ओके, लेट अस शेअर द स्क्रीन नाव. बघा इथे काय म्हटलंय त्यांनी. इज इट विजिबल टू ऑल ऑफ यू? येस ऑर नो? येस. ओके, गुड. So according to de Broglie's, every particle a matter has has both particle as well as wave properties associated with it. त्यासोबत बघा त्यांनी जेव्हा म्हटलं की मुव्हिंग पार्टिकलला वेव्ह असोसिएटेड असतं, त्यासोबत त्यांनी सांगितलं की मुव्हिंग पार्टिकलला दोन्हीही प्रॉपर्टीज त्याच्यासोबत असतात, कुठल्या मॅटर आणि वेव्हच्या. सो द डी बॉर्गलीज रिलेशन काय तुमचं, लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय पी, म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय एम ही. म्हणजे इथे काय लिहिले, पी ला मास इंटू वेलॉसिटी लिहिलंय. ओके, क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे, नेक्स्ट. ओके, नाव इन दिस केस लेट अस याला पुढे आपण व्हाईट बोर्डवर सॉल्व्ह करूया. पुढे व्हाईट बोर्डवर सॉल्व्ह करूया. या क्वेश्चनचा आन्सर पूर्ण इथे नाहीये, पण आपण व्हाईट बोर्डवर सॉल्व्ह करूया काय दिलंय तर. ठीक आहे, तुम्हाला मिळून जाईल संध्याकाळपर्यंत. ठीक आहे, लेट अस टेक नाव. बघा इथपर्यंत झालेलं आहे की तुम्हाला लॅम्बडा म्हणजे काय असतं, इज इक्वल टू एच बाय पी, बरोबर, इज इक्वल टू एच बाय एम इंटू व्ही. इथपर्यंत झालेलं आहे. नाव यामध्ये फॉर चार्ज पार्टिकल, जसं लाईक इलेक्ट्रॉन वगैरे आहे, बरोबर आहे, चार्ज पार्टिकल. आता एखादा चार्ज पार्टिकल असेल, जसं इलेक्ट्रॉन म्हटलं आपण, इलेक्ट्रॉन, बरोबर आहे, याच्याकडे काय एनर्जी पण आहे, बरोबर आहे, आणि याचा चार्ज असतो बेटा क्यू. चार्ज असतो क्यू. ओके, व्हेन इट इज ऍक्सेलरेटेड फ्रॉम अ रेस्ट थ्रू अ पोटेन्शियल डिफरन्स व्ही, म्हणजे जर आपण पोटेन्शियल डिफरन्स या व्ही अप्लाय केलं, तेव्हा हा जर चार्ज सर्टन वेलॉसिटीनी मोशन मध्ये येत असेल, देन त्याच्याशी एनर्जी जी असोसिएटेड असतं, ती एनर्जी काय असतं बेटा, ई इज इक्वल टू क्यू इंटू व्ही. किंवा इलेक्ट्रिक फील्डमुळे एनर्जी तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये, करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये कव्हर होणारच आहे. पण एक लक्षात ठेवा की एक मुव्हिंग इलेक्ट्रॉन आहे, ठीक आहे, त्याच्याशी असोसिएटेड असणारी जी काही एनर्जी आहे ती कशाने रिप्रेझेंट करणार तुम्ही, क्यू इंटू व्ही, वेअर क्यू इज द चार्ज आणि व्ही इज द पोटेन्शियल डिफरन्स दॅट वी आर गोइंग टू अप्लाय. Okay, where E is what, that kinetic energy of that particular electron, kinetic energy of electron. Okay, now we can just write down this particular term in terms of kinetic energy. याला आपल्याला कायनेटिक एनर्जीच्या टर्म्स मध्ये लिहायचं आहे, कारण मुव्हिंग इलेक्ट्रॉनच्या सोबत काय असणार, कायनेटिक एनर्जी. कारण तिथे आपण मास इंटू वेलॉसिटी न डिफाईन करता आपण इझिली त्याचं एनर्जी फाइंड आउट करू शकतो, कारण चार्ज माहिती असतं, पोटेन्शियल डिफरन्स आपण जो अप्लाय केला तो आपल्याला माहिती असणार. त्यामुळे हा जो लॅम्बडा आहे इन टर्म फॉर द इलेक्ट्रॉन, वी कॅन राईट डाऊन इन टर्म्स ऑफ इट्स कायनेटिक एनर्जी. कसं लिहिणार कायनेटिक एनर्जीच्या टर्म्स मध्ये, तर याला कायनेटिक एनर्जीच्या टर्म्स मध्ये लिहायचं, बरोबर. तर तुम्हाला माहिती आहे, राईट डाऊन, हे तर लिहिलंय तुम्ही सगळ्यांनी, आता इथून पुढे लिहायचं मी जसं सांगतो. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय असतं बेटा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर असतं की नाही. काय असतं, हाफ एम व्ही स्क्वेअर. व्ही इज द वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. कायनेटिक एनर्जीला मी काय म्हणतोय, फक्त ई नी डिनोट करतो. कशाने डिनोट करतो, ई नी. सो काय येणार, हाफ एम व्ही स्क्वेअर. क्लिअर. इथून व्ही ची व्हॅल्यू फाइंड आउट करा, व्ही साठी व्हॅल्यू फाइंड आउट करा, तर काय येणार, व्ही इज इक्वल टू किंवा व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस ई डिवायडेड बाय एम येणार. क्लिअर, ट्वाइस ई डिवायडेड बाय एम. नेक्स्ट व्ही इज इक्वल टू, व्ही ची जर व्हॅल्यू फाइंड आउट केली, व्ही इज इक्वल टू काय येणार, अंडर रूट ऑफ ट्वाइस ई बाय एम. क्लिअर, ट्वाइस ई बाय एम. ही व्ही ची व्हॅल्यू फक्त आपल्याला इथे काय करायचं आहे, पुट करायचं आहे. ही जी व्ही ची व्हॅल्यू तुम्ही इथे फाइंड आउट केली आहे, ती व्हॅल्यू तुम्हाला कुठे पुट करायची आहे, या इक्वेशन मध्ये तुम्हाला पुट करायची. ओके, सो नाउ आय विल राईट डाऊन हिअर.
ओके, ब्लॅक कलर मध्ये लिहितोय. सो लॅमडा इज इक्वल टू एच बाय एम व्ही, तर तुम्ही लिहिलंच आहे. ठीक आहे, एम राहू द्या ॲज इट इज. व्हीच्या ठिकाणी फक्त इथे व्हीच्या ठिकाणी तुम्हाला काय पुट करायचं आहे बेटा, अंडर रूट ऑफ ट्वाइस ई बाय एम. ठीक आहे, ट्वाइस ई बाय एम. क्लिअर, ट्वाइस ई बाय एम. क्लिअर. आता इथे मी काय करतोय, थोडंसं रिअरेंजमेंट करतो आहे फक्त. अंडर रूट, हा अंडर रूट जो आहे हा एम ला पण आहे. ठीक आहे, थोडंसं रिअरेंज करतोय. मला सांगा या एम ला मी काय लिहू शकतो, हा जो एम आहे एच बाय, इथे जो एम आहे याला मी रूट एम इंटू रूट एम जर लिहिला, बरोबर आहे, रूट एम इंटू रूट एम लिहिला तर काय होणार, रूट एमचा स्क्वेअर, म्हणजे फायनल आन्सर तुम्हाला काय भेटणार बेटा, एमच भेटणार आहे. क्लिअर. इंटू, ओके, इंटू अंडर रूट ऑफ ट्वाइस ई डिवायडेड बाय रूट एम. सॉरी, रूट एम म्हणजे इथे आता डायरेक्ट न लिहिता याला मी सेपरेट करतो. ठीक आहे, रूटला वरती लिहिले रूट ट्वाइस ई आणि अंडर रूट ऑफ इथे लिहिले ट्वाइस एम. सॉरी, काय येणार फक्त एम, ट्वाइस ट्वाइस एम नव्हता काय, फक्त एम आहे ना. ठीक आहे, बघा इथे एम ला सेपरेट अंडर रूट दिला. आता मला सांगा काय कॅन्सल होणार यामध्ये, हा रूट एम आणि एक रूट एम कॅन्सल झाला. अरे एक रूट एम आणि एक रूट एम कॅन्सल झाला की नाही. क्लिअर, इथपर्यंत तर सगळ्यांना माहिती आहे. ओके, आता इथून पुढे मी इथे लिहितो आहे, इकडे ब्लॅक कलरचं जे दिसतंय तुम्हाला, इथून पुढे. ठीक आहे, इकडे या. सो लॅमडा इज इक्वल टू काय भेटणार मला सांगा बरं, कोणीतरी एखादं काय भेटणार, अंडर रूट ऑफ, बघा ट्वाइस यम. आता रूट यम मध्ये आला ना, यम सॉरी यम रूट मध्ये आला की नाही. ठीक आहे, यम ई. क्लिअर. सो दिस इज नथिंग बट द wavelength which is associated with that particular electron, wavelength which is associated with that particular electron. आणि याच आधी तुम्ही बघितलं की जी एनर्जी आहे किंवा कायनेटिक एनर्जी आहे ती कशी दिली जातं, कशी दिली जातं, चार्ज इंटू व्होल्टेज क्यू इंटू व्ही च्या फॉर्म मध्ये. फायनल फॉर्म्युला तुम्हाला भेटलेला आहे, वेवलेंथ विच इज असोसिएटेड विथ एन इलेक्ट्रॉन इज इक्वल टू एच बाय अंडर रूट ऑफ ट्वाइस एम क्यू इंटू व्ही. Write down where m is the mass of electron, where m is the mass of electron, q is the charge on electron, and v is the capital V आहे बरं, capital V, that is voltage potential difference across that particular conductor, जिथून त्याला त्या इलेक्ट्रॉनला जिथून potential difference भेटत असेल त्याच्या across. Okay, or the potential applied by the cell. Okay, capital V means nothing but the potential difference, potential difference. त्यानंतर एक क्वेश्चन त्यांनी विचारला होता की एखादा इलेक्ट्रॉन जर रेस्ट मध्ये असेल तर व्हॉट अबाउट इट्स डी बॉर्गलीज वेवलेंथ, व्हॉट अबाउट इट्स डी बॉर्गलीज वेवलेंथ. तर एखादा इलेक्ट्रॉन जर रेस्ट मध्ये आहे तर लक्षात घ्या त्याच्याशी असोसिएटेड व्हेलॉसिटी नाही, म्हणजे त्याचं मोमेंटम झिरो आहे. मोमेंटम झिरो आहे याचा अर्थ त्याच्याशी काय होणार, डी बॉर्गलीज वेवलेंथ काय असणार ते पण आपण एकदा फाइंड आउट करून घेऊ. इथपर्यंत झालंय का सगळ्यांचं? हा, मला व्ही स्मॉल व्ही म्हणजे ओके स्मॉल, इट्स नॉट अ स्मॉल व्ही. याचे जे लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय आपण अंडर रूट ऑफ ट्वाइस एम क्यू व्ही जो घेतलाय हा कॅपिटल व्ही आहे. हा कॅपिटल व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आहे जो आपण अप्लाय केलेला आहे. ओके, जेव्हा एखादा चार्ज एखादा पोटेन्शियल डिफरन्स, ओके, व्हेन इट इज मूव्हिंग विथ इन सर्टन जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स आपण अप्लाय करतो, जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो चार्ज मोशन मध्ये येतो, तेव्हा जी कायनेटिक एनर्जी असोसिएटेड असणार त्या चार्जला ती लिहिली जातं क्यू इंटू व्ही लिहिली जाते. क्लिअर. ओके, लक्षात ठेवायचं. हा जो छोटा व्ही होता हा वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन होता बरं, याला आपण रिप्लेस केलेला आहे. सो इथेच तुमचा हा पोर्शन झालेला आहे. पण नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी विचारला की जर सपोज इलेक्ट्रॉन जर रेस्ट मध्ये असेल तर त्याची वेवलेंथ किती असेल. बरोबर, इलेक्ट्रॉन जर रेस्ट मध्ये असेल तर त्याची वेवलेंथ किती असेल लिहिलाय, नोट डाऊन केलंय. क्लिअर करू. ठीक आहे, आता इलेक्ट्रॉन रेस्ट मध्ये आहे, इलेक्ट्रॉन हा रेस्ट मध्ये, बरोबर, इलेक्ट्रॉन रेस्ट मध्ये. ठीक आहे, इलेक्ट्रॉन इज ॲट रेस्ट नाव. रेस्ट मध्ये आहे म्हणजे त्याची वेलॉसिटी काय बेटा, झिरो आहे. वेलॉसिटी काय, झिरो. चला त्याची वेवलेंथ फाइंड आउट करूया. लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय पी हा फॉर्म्युला तर आहे. ठीक आहे,
हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काल मी खूप फोकस केले या फॉर्म्युल्यावर. लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय पी, पी इज इक्वल टू व्हॉट, मास इंटू वेलॉसिटी. बराबर. मला सांगा इथे वेलॉसिटी 0 आहे, बराबर, तर खालची कंप्लीट टर्म 0 येणार, बरोबर आहे. बरोबर, वरची टर्म 0 येणार. तुम्हाला माहिती आहे कुठल्याही नंबरला जर 0 ने जर आपण डिवाइड केलं तर काय भेटतं आपल्याला, इन्फिनिटी. काय भेटतं, अरे 1/0 इज व्हॉट, किंवा कुठल्याही टर्मला 0 ने डिवाइड केलं तर काय भेटतं आपल्याला, इन्फिनिटी. नसेल माहित तर नोट डाऊन करा, माहित असायला पाहिजे, 12th स्टँडर्डचे स्टुडंट आहे. त्यामुळे द वेवलेंथ विच इज असोसिएटेड विथ द इलेक्ट्रॉन at rest it would be a infinite wavelength. काय असणार ती वेवलेंथ, इनफायनाइट वेवलेंथ असणार. ठीक आहे, तर दोन्ही क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला मिळालेले आहे. क्लिअर. म्हणजे डी बॉर्गलीज वेवलेंथ मध्ये हाउ इलेक्ट्रॉनच्या बाबत, हाउ यू कॅन रिप्रेझेंट द डी बॉर्गलीज वेवलेंथ दॅट वी हॅव कम्प्लीटेड टिल द टॉप. नाउ क्लिअर आहे, केलंय नोट डाऊन. ओके. नेक्स्ट बघा, जर तुम्हाला एखादं कधी कधी सेपरेट क्वेश्चन विचारलं जातं की ही जी मॅटर वेव्ह आहे याला जो तुम्ही एच बाय पी म्हणता, याला इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी लिहा. इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी, हाऊ यू कॅन इंटरप्रिट द वेवलेंथ इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी. तर तोच फॉर्म्युला आहे आता जो आपण इलेक्ट्रॉन साठी डिराईव्ह केलेला आहे. दॅट फॉर्म्युला एच अंडर रूट ऑफ ट्वाइस एम ई, बराबर आहे. ओके, so here with this formula, okay, you can interpret the lambda in terms of लक्षात ठेवायचं, in terms of kinetic energy, where E is the kinetic energy. E काय असतं तुमची, kinetic energy असतं. क्लिअर. ओके, E स्मॉल v म्हणजे 2 मिनिटं मी पॉज करतो. ठीक आहे. So this is nothing but the wavelength in terms of the कायनेटिक एनर्जी. हा पण फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. जसं तुम्ही लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय पी लक्षात ठेवलेला आहे, असंच तुम्हाला लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय अंडर रूट ऑफ ट्वाइस एम इंटू ई पण लक्षात ठेवायचा आहे, वेअर ई इज द कायनेटिक एनर्जी ऑफ दॅट पर्टिक्युलर मॅटर. जनरली आपण इलेक्ट्रॉनच्या बाबत पण बोलतो. ठीक आहे, ही पण, हा पण एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, हा पण एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. क्लिअर. ओके, मग याच्या ऍक्च्युअल व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायच्या असतील तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता का, कॅल्क्युलेट करायच्या का इलेक्ट्रॉनसाठी, सगळ्या इलेक्ट्रॉनच्या साठी जर सगळ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या असतील तर त्या कळू शकतात आणि फायनली आपल्याला लॅम्बडा इन टर्म्स ऑफ नॅनोमीटर एक काहीतरी व्हॅल्यू भेटतं. ओके, तो आपण नंतर बघूया. पण लेटर डिस्कस सम न्यूमरिकल्स नाव ऑन द बेसिस ऑफ दिस पर्टिक्युलर टॉपिक. बघा, टॉपिक मध्ये तुम्हाला 2-3 फॉर्म्युले क्लिअर झालेले आहेत. वन्स अगेन सगळे फॉर्म्युले एकदा क्लिअर करून घ्या. बघा कुठले कुठले फॉर्म्युले आहेत. पहिला म्हणजे लॅम्बडा, म्हणजे डी बॉर्गलीज वेवलेंथ आहे बेटा. ही नुसता लॅम्बडा नाही आहे, डी बॉर्गलीज वेवलेंथ आहे, म्हणजे एखाद्या मॅटरशी असोसिएटेड असणारी वेव्ह आहे, ती दिली जाते एच बाय पी नी, बरोबर आहे. यालाच तुम्ही लिहू शकता एच बाय एम व्ही लिहू शकता. ठीक आहे, यालाच तुम्ही काय लिहू शकता बघा, वेगवेगळ्या टर्म्स मध्ये लिहिलंय फक्त, बाकी काही नाही. अंडर रूट ऑफ ट्वाइस, कसं लिहू शकता, अंडर रूट ऑफ ट्वाइस एम इंटू ई. ठीक आहे, अंडर रूट ऑफ ट्वाइस एम इंटू ई, वेर ई इज द कायनेटिक एनर्जी. क्लिअर. ओके, जर इलेक्ट्रॉनच्या बाबत बोललेत ना, ते इलेक्ट्रॉन जर विचारला तर इलेक्ट्रॉनच्या बाबतीत जर त्यांनी जर दिला असेल चार्ज आणि व्होल्टेज दिलाय त्या इलेक्ट्रॉनच्या अक्रॉसचा, बरोबर, तर ट्वाइस जो आता आपण फॉर्म्युला लिहिलेला होता तो मास्टर ऍज इट इज असणार, फक्त एनर्जीच्या जागी काय येणार बेटा, क्यू इंटू व्होल्टेज येणार, बस एवढंच डिफरन्स. ते सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, एच बाय पी, एच बाय एम ई, एच बाय अंडर रूट ऑफ ट्वाइस एम ई, एच बाय अंडर रूट ऑफ ट्वाइस एम क्यू इंटू व्ही. Now let us discuss some numerical on this topic now. Okay. Let us take very simple question initially. एकदम सिंपल क्वेश्चन घेऊया पहिल्यांदा. चला घ्या, नोट डाऊन दिस पर्टिक्युलर क्वेश्चन नाव. क्वेश्चन नोट डाऊन करा, दिसतंय सगळ्यांना. Question number 62. Find the wavelength. Sorry, find the momentum
of the electron having a de Broglie's wavelength of 0.5 angstrom. angstrom काय आहे बेटा, हे युनिट आहे कशाचं, वेवलेंथ. कारण वेवलेंथ ही जी आहे मॅटरशी असोसिएटेड किंवा इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड किंवा रेडिएशनच्या स्पेक्ट्रम मध्ये, तर ह्या नॅनोमीटर मध्ये वेवलेंथ असतात, खूप छोट्या छोट्या वेवलेंथ असतात त्यामुळे. ठीक आहे, विच इज नॉट विजिबल. लिहिलाय क्वेश्चन बघा, काय काय दिलं बेटा गिवन डेटा. चलो फास्ट, यू कॅन डू इट. यस, किसके ऊपर सॉल्व करेंगे, नोटपैड के ऊपर सॉल्व करेंगे. चलो फास्ट सॉल्व करेंगे इसको जल्दी 2 मिनट में. वेरी सिंपल क्वेश्चन, कुछ थिंग्स जो है तो हमें मालूम होना चाहिए हमें इस न्यूमेरिकल्स को सॉल्व करने के लिए. सो लेट अस सी फर्स्ट ऑफ ऑल. यस, गिवन डेटा ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती, आपल्या सगळ्यांना कसं गिवन डेटा टू फाइंड फॉर्म्युला आणि सोल्युशन ही ऍक्च्युअल मेथड आहे फॉर स्टेट बोर्ड. नीट आणि जेडब्ल्यू साठी डायरेक्ट पुट द व्हॅल्यूज अँड गेट द आन्सर अशा प्रकारे करणार आपण. काय काय दिलंय बेटा तुम्हाला इथे, मोमेंटम विचारलेला आहे इलेक्ट्रॉनचा, त्याच्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनचा मास पण माहिती असेल ना. बघू पुढे काय काय लागेल तर आपल्याला. डी बॉर्गलीज वेवलेंथ फाइंड आउट करा. डी बॉर्गलीज वेवलेंथ दिलेली आहे, म्हणजे लॅम्बडा दिलेला आहे बेटा तुम्हाला. लॅम्बडा म्हणजे डी बॉर्गलीज वेवलेंथ आहे. लॅम्बडा किती आहे बेटा, 0.5 एंगस्ट्रॉम. आता जर कोणाला जर एंगस्ट्रॉमचं मीटर मध्ये युनिट कन्वर्जन करता येत नसेल तर काय होणार. अरे बेटा 10 वेळा सांगितलं एंगस्ट्रॉमचं कशा प्रकारे कन्वर्ट होतं. 0.5. चला बोला फास्ट. यस, कमेंट मध्ये फटाफट आन्सर यायला पाहिजे. हा चलो फास्ट, व्हेरी गुड स्टुडंट. हा बोला, 10⁻⁻⁻ -10 मीटर. क्लियर, 10⁻⁻10 मीटर. 1 एंगस्ट्रॉम इज इक्वल टू 10⁻⁻10 मीटर. क्लियर. वेवलेंथ दिलेली, आणखी काय दिलेलं आहे का तुम्हाला. बस वेवलेंथ दिलेली आहे, तुम्हाला विचारलंय त्याचं मोमेंटम फाइंड आउट करा. सो टू फाइंड लिया, डू फाइंड. वी हॅव टू फाइंड आउट द मोमेंटम. मोमेंटम म्हणजे काय फाइंड आउट करायचं बेटा, आपल्याला पी फाइंड आउट करायचं. क्लियर. मोमेंटम म्हणजे काय फाइंड आउट करायचं असतो, पी म्हणजे काय असतो बेटा, तुमचा मास इंटू वेलॉसिटी फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, पी इज इक्वल टू एम ई असतो. सोल्युशन, ये सोल्युशन बघा, सोल्युशन मध्ये काय काय लिहावं लागेल तुम्हाला. डायरेक्ट फॉर्म्युला न लिहिता डायरेक्ट फॉर्म्युला तर माहिती आहे तुम्हाला. लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय पी बराबर. पी फाइंड आउट करायचा आहे, तो पी इज इक्वल टू काय होणार बेटा, एच बाय लॅम्बडा. पुट द व्हॅल्यूज अँड गेट द आन्सर. पुट द व्हॅल्यूज अँड गेट द आन्सर. पुट द व्हॅल्यूज एंड गेट द आंसर. जस्ट सॉल्व इट फास्ट. बच्चा सॉल्व करेंगे बेटा, इतना सिंपल क्वेश्चन है, कोई भी सॉल्व कर लेंगे इसको. चलो अभी पूछो मत कि एच की वैल्यू क्या है. पार्ट चाहिए बेटा, लन चाहिए. क्या है एच की वैल्यू, 6.63 इंटू 10⁻⁻. क्या है 10⁻⁻? -34 डिवाइडेड बाय लैम्बडा. लॅम्बडा बघा किती छोटा आहे, एंगस्ट्रॉम मधला छोटाच असतो. 0.5 इंटू 10⁻⁻10. ठीक आहे. का बरं सर असं एंगस्ट्रॉम लिहिलं जातं, कारण काय प्रत्येक वेळेला ह्या ज्या वेवलेंथ आहे रेडिएशनच्या किंवा त्या खूप छोट्या असतात. -10 -15 अशा दिल्या असतात, त्यामुळे एंगस्ट्रॉम मध्ये लिहिलं थोडंसं बरं वाटतं. ओके, ऍस्थेटिक कन्सिडरेशन म्हणलं जातं. सो काय होणार आता, चला कॅल्क्युलेट करा. पी इज इक्वल टू, बस हे सॉल्व करायचे तुम्हाला, बाकी तर माहिती आहे. बघा मी इथे शॉर्ट ट्रिक्स वापरतो. 6.63 बराबर. इथे काय येणार, हा 10⁻⁻10. 1 मिनिट राहिलाय, फास्ट झालंच पाहिजे. 10⁻⁻34 म्हणजे काय होणार, -34 आणि हा 10 वरती जाणार म्हणजे काय येणार, 10⁻10. क्लियर. अरे क्लियर ऑर नॉट. अरे 10⁻10 वरती गेला 10⁻+ प्लस होणार. आता 1/2 0.5 आहे बेटा. नीचे 0.5 ला काय लिहू शकतो आपण, 1/2 लिहू शकतो ना. अरे शॉर्ट ट्रिक्स माहितीये की नाही.